अंबड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। व्याजावर पैसे देऊन फसवणूक करणारे 2 आरोपी यांच्याकडून 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत। तक्रारदार यांनी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हा दाखल झाल्यापासून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे विवेक मुन्ना बरसू राणे हा फरार होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे हे करीत असताना त्यांना सदर आरोपी हा पाथर्डी फाटा येथे येणार असल्याबाबत बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे, पोलीस अंमलदार सचिन करंजे, पोलीस अंमलदार अनिल गाढवे, पोलीस अंमलदार स्वप्नील गुंद्रे, पोलीस अंमलदार तुषार मते अशांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे विवेक मुन्ना बरसू राणे यास ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता त्याने व त्याचा मित्र फरार आरोपी नामे निलेश जाधव यांनी नागरिकांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून मारुती बोलेरो कार, इनोवा क्रिस्टा, जॉइंडर कंपनीचा ट्रॅक्टर, जॉन्डियर कंपनीचा ट्रॅक्टर व टाटा कंपनीचा 407 टेम्पो गहाण ठेवलाय। सदर आरोपी क्रमांक 1 विवेक मुन्ना बरसू राणे याचे ताब्यातून 6 लाख रुपये किमतीचे मारुती बलोने कार व 7 लाख रुपये किमतीचा जॉन्डियर कंपनीचा ट्रॅक्टर असा एकूण 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अंबड पोलीस स्टेशन येथे दिनांक 16/4/2025 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये फिर्यादी यांनी असं सांगितलं होतं की त्यांना काही पैशांची गरज होती, तर 1.5 लाख रुपये त्यांनी विवेक उर्फ मुन्ना राणे या आरोपीकडून घेतले होते आणि त्या 1.5 लाखाच्या बदल्यात त्यांनी 1,80,000 रुपये मुन्ना राणे याला परतही केले होते। परंतु तरी सुद्धा आरोपीची जी गाडी आहे बलेनो गाडी, ती 7 लाख रुपयाची बलेनो गाडी मुन्ना राणे आणि त्याचा मित्र आहे निलेश जाधव हे दोघं बळजबरीने त्याच्याकडून घेऊन गेले। हा तपास PSI फुलपगारे करत होते। त्या तपासादरम्यान असं लक्षात आलं की आरोपींनी असाच प्रकार इतर 2 जणांच्या बाबतीतही केलेला आहे। तर देवळा येथील एकाचा ट्रॅक्टर आरोपींनी उडून आणला होता, तसेच एका व्यक्तीची इनोवा क्रिस्टा ही गाडी सुद्धा आरोपींनी उडून आणली। त्यापैकी आरोपींना अटक केल्यानंतर आपण जॉन्डियर ट्रॅक्टर आणि बलेनो गाडी ही 2 त्याच्याकडून जप्त केली आहे आणि तिसरा इनोवा कारचा आपण शोध घेत आहोत। आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याला सध्या पोलीस कस्टडीमध्ये तो आहे। सर आता सावकारी विरोधात त्याच्यावर इथे प्रथम गुन्हा दाखल झाला। आता आम्ही आवाहन केलं आहे की कोणी असं अवैध सावकारीमुळे पीडित असतील तर त्यांनी त्या विरोधात पुढे यावं आणि आम्ही ते स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।